उद्या गुरुवार आहे आणि संकष्ट चतुर्दशी आहे. श्रावणातली संकष्टी आहे. आपल्यासाठी श्रावणातला प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. तर आपल्याला उद्या गणपतीला अभिषेक करायचा आहे. तसं आपण दर संकष्टीला अभिषेक करतच असाल, कारण घरामध्ये आपल्या गणपतीची मूर्ती आहे म्हटल्यावर दर महिन्याला अभिषेक हा करावाच, एकदा तरी करावा. 11 वेळा पाण्याने, 11 वेळा दुधाने किंवा पंचामृताने या पद्धतीने तुम्ही अभिषेक करा. अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीष किंवा मग गणपती स्तोत्र हे म्हणायचं आहे. जर तुम्हाला काहीही येत नसेल तर तुम्ही ओम गणपती नमः असं 11 वेळा म्हणून अभिषेक करा गणपतीचा. पाण्याने केला तरीही चालेल. दुर्वा, 21 दुर्वा, लाल फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग तुम्ही मोदक करत असाल तर 21 मोदकांचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा. श्रावणातली संकष्टी आहे, ही सेवा आपण नक्की करावी. आता मी तुम्हाला सांगते, तुमच्या घरात काही अडचणी असतील, तुम्हाला तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर तुमची इच्छा ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची एक सेवा करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला मंदिरात जावं लागेल आणि मंदिरात जाताना तुम्हाला 1 नारळ, 1 सुपारी, 2 विड्याची पाने, 1 डाळिंब आणि 1 लाल फूल, त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा म्हणजे कितीही रुपये, 1 रुपया, 21 रुपये, तुमच्या इच्छेप्रमाणे 1 रुपया ठेवला तरी चालेल. तर तुम्हाला हे सगळं घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचे आणि गणपती बाप्पा तुमची जी काही काम असेल अडकलेलं, जेव्हा कुठे पैसे अडकले असतील, काही अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे, हे गणपती बाप्पा, माझी ही अडचण दूर कर, मी तुझी 120 दिवस सेवा करीन, असं तुम्हाला मनाभावापासून गणपती बाप्पाला कडकडून विनंती करायची आहे. आणि हे सगळं सामान तुम्हाला घेऊनच जायचं आहे. मला माहिती आहे आता आपल्या काही जणांना वाटतं की हे न्यायची गरज आहे का, पण कुठे कुठे आपल्याला जे सांगितलंय ते करावंच, याला काही फार पैसे लागत नाहीत. त्यामुळे मी जे सांगितलंय ते तुम्ही नक्की घेऊन जा. त्याचबरोबर तुम्हाला ही सेवा 120 दिवस कंटिन्यू करायची आहे उद्यापासून. तर तुम्हाला 120 दिवस म्हणजे तुम्ही उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना सांगून आलात तुमची अडचण, घरी आल्यानंतर तुम्हाला 121 वेळा खाली दिलेल्या मंत्राचा जप करायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळा दररोज म्हणायचा आहे. तुम्ही सकाळी म्हणा, दुपारी म्हणा किंवा मग संध्याकाळी म्हणा, पण तुम्हाला ही सेवा 120 दिवस करायची आहे. तुम्हाला रोजच गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं नाही आहे, तुम्हाला पहिल्याच दिवशी जायचं आहे आणि गणपती बाप्पाला तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे आणि मग घरी येऊन तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. उद्या संकष्टीपासून 120 दिवस खूप लोकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. करून बघा, काहीही फार कठीण नाहीये, मंत्रही फार सोपा आहे. 121 वेळा मंत्र म्हणायचा.